नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशन 2024 च्या ज्या VCIची ॲडमिशन प्रक्रिया आहे त्याबद्दल मी आपल्याला पूर्ण काल विस्तृत माहिती सांगितलेली आहे। परंतु एक गोष्ट मला काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्सच्या आधारे एक लक्षात आलेली आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक वेटरनरी VCIचे ॲडमिशन आणि माप्सूचं ॲडमिशन म्हणजे महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी आणि जे VCI वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया या दोन ॲडमिशनमध्ये थोडंसं कन्फ्युजन असल्याची काही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे। तर त्या दोन्ही गोष्टीच्या किंवा त्या कन्फ्युजनच्या अनुषंगाने मी आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे। आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आज VCIनं सीट मॅट्रिक्स डिक्लेअर केलेलं आहे, जे सेकंड राऊंडसाठीचं जे सीट मॅट्रिक्स आहे तर ते डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा मी आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल चव्हाण, करिअर काउन्सिलर ABC काउन्सिलिंग या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज काही विद्यार्थ्यांचे मी कमेंट्स पाहिले तर त्यांचं असं लक्षात आलं की त्यांना असं वाटतं की आम्ही माप्सूचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग आम्हाला त्या VCIच्या ॲडमिशनसाठीचे ऑप्शन फिलिंग करण्यासाठी जे विंडो आहे किंवा जे पोर्टल आहे तर ते आम्हाला ऑप्शन फिलिंगचे ऑप्शन अवेलेबल होत नाही। तर या गोष्टीचे मला लक्षात आलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगायचं आहे की वेटरनरीची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे तर ही मूलतः ही दोन एजन्सीमार्फत होत असते। एक आहे म्हणजे राज्याची ॲडमिशन करणारी जी प्रक्रिया आहे तर तिला म्हणायचं माप्सू, आणि दुसरी जी आहे जे ऑल इंडिया कोट्याची किंवा सर्व भारत स्तरावरची जी ॲडमिशन प्रक्रिया असते वेटरनरीची तर ती हँडल करणारी किंवा ती राबवणारी जी यंत्रणा आहे ती आहे VCI। त्यामुळे माप्सूची ॲडमिशन प्रक्रियेचं रजिस्ट्रेशन हे वेगळं होत असतं आणि VCIचं जे ॲडमिशनचं रजिस्ट्रेशन आहे ते वेगळं होत असतं। दोन्हीच्या वेबसाईट वेगळ्या आहेत किंवा दोन्हीची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही पूर्णतः भिन्न आहे, ॲडमिशनची प्रक्रिया ही पूर्णतः भिन्न आहे। म्हणजे मी माप्सूला ॲडमिशन रजिस्ट्रेशन केलं तर मी VCIच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत। किंवा मी VCIला रजिस्ट्रेशन केलंय, मी माप्सूमध्ये भाग घेऊ शकतो? अजिबात घेऊ शकत नाही। तर ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। दुसरी गोष्ट एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही प्रक्रिया नेमकी कशी आहे तर समजा एक उदाहरण मी सांगतो, एखाद्या कॉलेजला 100 जागा आहेत आणि त्या 100 जागेतल्या या 15% जागा ह्या वेगळ्या असतात आणि त्या असतात ऑल इंडिया लेवलला भरल्या जात असतात किंवा ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगमधून जात असतात। तर त्याला म्हणायचं आणि ही जी ऑल इंडियाची काउन्सिलिंगची प्रक्रिया आहे तर ती VCI मार्फत राबवली जाते आणि यामध्ये सगळे कॉलेजेस, भारतातल्या सगळ्या कॉलेजेसच्या साठी 15% जागा असतात। आणि दुसरी जी प्रक्रिया असते तर ती महाराष्ट्रातल्या 85% जागा म्हणजे उरलेल्या ज्या 85% ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठीची असते आणि ती माप्सू मार्फत राबवली जात असते। आणि पुढचा भाग तर माहीत आहे आपल्याला की माप्सूच्या ज्या 85% जागा आहेत तर त्यातल्याही 70% जागा ह्या रिजनल लेवलला भरल्या जात असतात, म्हणजे जे रिजनल कोट्याचा ॲडमिशन प्रक्रिया होत असते तर त्यातून भरल्या जात असतात आणि 30% जागा ह्या स्टेट लेवलला भरल्या जात असतात, हे आपल्याला माहीत आहे। आणि माप्सूची जी ॲडमिशन प्रक्रियेची आहे तर त्याच्या रिजनल कोट्याची दोन्ही राऊंडची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। स्टेट कोट्याची सुद्धा पहिल्या राऊंडची प्रक्रिया पूर्ण जाऊन आता वेटिंग ची यादी 20 तारखेला प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर सेकंड राऊंड स्टेट कोट्याचा होईल, ते मी यथावकाश आपल्याला किंवा प्रसिद्ध झाल्याला मी आपल्याला सांगणारच आहे। तर त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला आता मी याबद्दल बोलणार नाही। आता मी जी पूर्णतः आपल्याला कव्हरेज करणार आहे तर ते VCIच्या ॲडमिशन प्रक्रियेबद्दल मी आपल्याला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, VCIमध्ये जे आहेत तर त्या VCIच्या 15% जागा प्रत्येक भारतातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सगळ्या कॉलेजच्या 15% जागा या VCI मार्फत भरल्या जात असतात किंवा त्यांच्यामार्फत याची काउन्सिलिंग होत असते। तर ही काउन्सिलिंगची प्रक्रियेचा आता पहिला राऊंड झालेला आहे आणि सेकंड राऊंडच्या अनुषंगाने मी काल विस्तृत व्हिडिओ बनवला आहे। विद्यार्थी मित्रांनी आपणही त्या व्हिडिओतून सगळ्याच आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेबाबत माहिती मिळालेली असेल। तर आता मी जे आज आपल्याला आणखी एक महत्त्वाचा विषय कव्हर करण्यासाठी आलेलो आहे तर ते आहे सीट मॅट्रिक्स। तर VCIचा जे सेकंड राऊंड आहे तर त्या सेकंड राऊंडची जी ऑप्शन फिलिंगची प्रक्रिया आहे तर ती आज ऑप्शन फिलिंग आणि रजिस्ट्रेशन सुद्धा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं VCIच्या ॲडमिशनमध्ये भारत लेवलच्या किंवा ऑल इंडिया कोट्याच्या तर त्या ऑल इंडिया कोट्याच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आता सध्या चालू आहे। म्हणजे आज सकाळी ती विंडो 11 वाजता ओपन झालेली आहे आणि उद्या रात्री 11 वाजेपर्यंत ही रजिस्ट्रेशन, त्यानंतर पेमेंट ऑफ फीस, चॉईस फिलिंग, चॉईस लॉकिंग ही प्रक्रिया आता चालू आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना VCIच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी ही अजूनही आपल्याला संधी उद्या रात्री 11 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सीट मॅट्रिक्स काल त्यांनी जाहीर केलेलं आहे। तर हे सीट मॅट्रिक्स काय आहे तर सीट मॅट्रिक्स म्हणजे ज्या सेकंड राऊंडची जी ॲडमिशन आहेत ऑल इंडिया लेवलची म्हणजे भारतातल्या सगळ्या कॉलेजेसची तर त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये आता सेकंड राऊंडला आपल्याला किती सीट, प्रत्येक कॅटेगरीला किती सीट्स उपलब्ध आहेत याचा जो लेखाजोखा असतो तर त्याला हे सीट मॅट्रिक्स असं म्हणतात।
तर आपल्याला माहिती आहे पहिल्या टप्प्याचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते क्लिअर असतं की जेवढ्या काही जागा आहेत त्या कॅटेगरी आहेत, ओबीसीला एवढ्या, त्यानंतर एससी साठी एवढ्या, एसटी साठी एवढ्या, ओपनसाठी एवढ्या आणि ईडब्ल्यूएस साठी एवढ्या, असं क्लिअर असतं. परंतु आता मात्र सेकंडचं जे राऊंडचं जे सीट मॅट्रिक्स आहे तर यामध्ये ॲडमिशनची प्रक्रिया ही बऱ्यापैकी झालेली असते आणि यामध्ये 2 प्रकारच्या सीट्स ह्या ॲडमिशनसाठी उपलब्ध असतात. तर त्या कोणत्या असतात? तर एक आहे क्लिअर व्हॅकन्सी म्हणजे, आणि दुसरी आहे तर ती आहे दुसरी असते तर ती व्हर्च्युअल व्हॅकन्सी. तर क्लिअर व्हॅकन्सी म्हणजे काय? म्हणजे ती क्लिअर व्हॅकन्सी म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये जेवढ्या सीट्स उपलब्ध होत्या तर त्या सीट्समध्ये ॲडमिशन त्यांना अलॉटमेंट झालं होतं त्या विद्यार्थ्यांना, परंतु अलॉटमेंट विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही, तर ती जागा आता सेकंड राऊंडला आपल्याला क्लिअर व्हॅकंट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरी जी व्हॅकन्सी असते तर ती असते व्हर्च्युअल व्हॅकन्सी. तर व्हर्च्युअल व्हॅकन्सी म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या कॉलेजला एखाद्या विद्यार्थ्याला अलॉट झालं, त्या विद्यार्थ्याने त्या कॉलेजवर ॲडमिशन सुद्धा घेतलं. आता ॲडमिशन उदाहरण सांगतो मी तुम्हाला, तर एखाद्या विद्यार्थ्याच्या परभणी कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यांनी आणि त्यानं ॲडमिशन घेतल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की मला सेकंड राऊंडला अपग्रेड करायचं आहे किंवा कॉलेज मला मुंबईचं कॉलेज पाहिजे आहे, ते माझ्या सोयीचं आहे. तर त्या ठिकाणी त्यांना अपग्रेड विलिंगनेस दिलेला आहे. अपग्रेडसाठी परभणीच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं, त्या ठिकाणी त्यांनी विलिंगनेस दिला. विलिंगनेस दिल्याच्या नंतर अपग्रेडची जी प्रक्रिया आहे तर त्यासाठी सेकंड राऊंडला आपल्याला ऑप्शन फिलिंग करायची आहे. याच राऊंडमध्ये आपल्याला ती ऑप्शन फिलिंग करायची असते. तर आपण ऑप्शन फिलिंग जी करणार आहोत तर त्यासाठी ऑप्शन फिलिंग केल्याच्या नंतर किंवा त्याने जे अपग्रेडेशनची विलिंगनेस दिलेलं आहे तर हे जे विलिंगनेस दिलेले विद्यार्थी आहेत तर ती जागा जर रिक्त होणार आहे, त्यांना जर कॉलेज भेटलं वरचं किंवा अपग्रेड केलं तर त्यांची जागा ही रिक्त समजण्यात येत असते. तर तिला म्हणतात व्हर्च्युअल व्हॅकन्सी. आलं का लक्षात? तर व्हर्च्युअल व्हॅकन्सी म्हणजे असं की जे विलिंगनेस दिल्याच्या नंतर जी जागा रिक्त होणार आहे ज्या विद्यार्थ्याची तर तिला म्हणायचं व्हर्च्युअल व्हॅकन्सी. म्हणजे एक आहे क्लिअर व्हॅकन्सी, दुसरं आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सी आणि त्या दोघांची मिळून टोटल व्हॅकन्सी. तर अशा प्रकारच्या या 3 प्रकारचे म्हणजे 2 प्रकारची व्हॅकन्सी या आपल्याला असू शकतात. तर आता मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राबद्दलच सांगणार आहे. म्हणजे ऑल इंडिया लेव्हलला एकूण किती जागा आहेत? तर एकूण ऑल इंडिया लेव्हलला 565 जागा व्हॅकंट आहेत. तर त्यापैकी व्हर्च्युअल व्हॅकंट काय किती आहेत? तर 233 जागा ह्या व्हर्च्युअल व्हॅकंट आहेत आणि 332 ह्या क्लिअर व्हॅकंट आहेत. म्हणजे 233 विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन तर घेतलेलं आहे, परंतु त्यांनी अपग्रेडसाठी विलिंगनेस दिलेला असल्यामुळे या जागा व्हर्च्युअल व्हॅकन्सीमध्ये दर्शवण्यात येत आहेत. आणि इतर 332 जागा ह्या मात्र क्लिअर व्हॅकंट आहेत की ज्यांना ॲडमिशन त्यांना अलॉटमेंट मिळालं होतं, परंतु त्यांनी त्या अलॉटमेंट आपल्या कॉलेजवर जाऊन ॲडमिशन कन्फर्म केलेलं नाही आणि त्यामुळे त्या जागा या क्लिअर व्हॅकंट आहेत. महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे 5 कॉलेजेस आहेत. तर या 5 कॉलेजेसपैकी या 5 कॉलेजेसमध्ये एकूण आपल्याला साधारणतः महाराष्ट्रामध्ये 68 जागा ह्या व्हॅकंट आहेत. एकूण किती? 68 जागा, एकूण 68 जागा आहेत आपल्याला. तर त्यापैकी 31 जागा या क्लिअर व्हॅकंट आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ऑल इंडिया कोट्यासाठी आहेत तर 68 जागा ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी उपलब्ध असतात. तर त्यापैकी 31 जागा ह्या आता क्लिअर व्हॅकंट आहेत. म्हणजे 37 विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशनही घेतलेलं आहे आणि त्यांनी विलिंगनेस सुद्धा दिलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन घेतलं, विलिंगनेस दिलेलं आहे. परंतु 31 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशनच घेतलेलं नाही. म्हणजे या जागा ह्या क्लिअर व्हॅकंट आहेत. तर हे विद्यार्थी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जर मी कॉलेज वाईजच बोलायचं झालं तर मुंबईचं जे कॉलेज आहे तर मुंबई कॉलेजमध्ये एकूण 5 जागा या क्लिअर व्हॅकंट आहेत. त्यानंतर नागपूर कॉलेजला सुद्धा 5 जागा आहेत क्लिअर व्हॅकंट. शिरवळ कॉलेजला 5 जागा आहेत क्लिअर व्हॅकंट आहेत. परभणी कॉलेजच्या 8 जागा आणि उदगीर कॉलेजच्या 8 जागा, अशा एकूण 15, 8, 16, 31 जागा या क्लिअर व्हॅकंट आपल्याला आहेत आणि ज्या की आपल्याला सेकंड राऊंडसाठी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपली आशा काही संपुष्टात आलेली नाही. आपल्याला अजूनही ॲडमिशनची चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कारण ज्या 68 जागा आहेत तर त्यापैकी जवळपास म्हणजे एक 40% जागा आजही व्हॅकंट आहेत आणि त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला यामध्ये भाग घेता येऊ शकतो. आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा आपल्याला, ज्यांना आपण आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं अशाही विद्यार्थ्यांना आता रजिस्ट्रेशनची सुविधा ही या सेकंड राऊंडसाठी उपलब्ध आहे. परंतु ही एक शेवटची संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, स्टेट कोट्याची तर आपल्याला अजून संधी येणार नाही आता, किंवा आली तर मी तुम्हाला ते सांगेन. परंतु सध्या तरी स्टेट कोट्यासाठीचे जे ॲडमिशन आहेत किंवा मार्क्सचं जे ॲडमिशन आहे तर त्याबद्दलची आता पोर्टलवर तशी काही सूचना आलेली नाही. त्यामुळे ती प्रक्रिया आता नवीन रजिस्ट्रेशन करता याची काय उपलब्ध नाही. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच रजिस्ट्रेशन केलं आहे तर त्यांच्यासाठीची राऊंड वाईज मी ते आपल्याला सांगणार आहे. परंतु आता मात्र व्हीसीआयचं जे आहे ॲडमिशन, तर व्हीसीआयच्या ॲडमिशनसाठी म्हणजे ऑल इंडिया लेव्हलला जर आपल्याला ॲडमिशन करायचं असेल 15%तलं तर त्यासाठीची मात्र आपल्याला सुविधा आपल्याला रजिस्ट्रेशनची आहे. आणि उद्या ही शेवटची संधी आहे. उद्या रात्री 11 वाजेपर्यंत आपण हे ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन नव्याने करू शकतो.
आणि चॉईस फिलिंग आणि ऑप्शन फिलिंग सुद्धा आपलं चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग सुद्धा आपण या प्रक्रियेमध्ये करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशनच्या अनुषंगाने मी प्रत्येक टप्प्याची आपल्याला वेळोवेळी माहिती देत आहे. माझ्या सर्व जर आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्याला सगळ्या प्रकारचे अपडेट्स आणि माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि या नंतरही आपल्याला वेटरनरीच काय पण इतरही अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जर माहिती मिळवायची असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.